माझ्याकडे अजून खूप वेळ आहे. हे वाक्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं कदाचित सगळ्यात गोड पण सगळ्यात धोकादायक वाक्य आहे. परीक्षा अजून 2 महिने दूर आहे म्हणून आज अभ्यास नको. प्रोजेक्टची तारीख अजून पुढे आहे म्हणून आज काम करायला नको. सकाळी उठायचं आहे पण अजून थोडा वेळ आहे, झोप घेऊया. मोबाईलवर फक्त 5 मिनिटं, कारण अभ्यासाला अजून खूप वेळ आहे. असं म्हणता म्हणता दिवस आणि आठवडे निघून जातात आणि अचानक कॅलेंडर सांगतं की आता वेळ उरलेला नाही. वेळेची गंमत अशी आहे विद्यार्थ्यांनो, की ती कधीच आपल्याला हे सांगत नाही की मी संपत चाललोय. वेळ शांतपणाने पुढे जात राहते. काल गेलेला एक दिवस पुन्हा मिळत नाही. आजचा 1 तास उद्यासाठी आपल्याला साठवून ठेवता येत नाही. मग जेव्हा आपण असं म्हणतो की 11वीपासून नीट अभ्यास करेन, 12वीमध्ये मेहनत करेन, पुढच्या महिन्यापासून सुरुवात करेन, सुट्टीनंतर नक्की बदलेन बरं का. पण जेव्हा आपण स्वतःला अशी आश्वासनं देतो ना, ती कधीच पूर्ण होत नाहीत मुलांनो. उद्या हा शब्द अतिशय सुंदर दिसतो, कारण तो शब्द तुम्हाला एक संधी देतो. तुम्हाला असं वाटतं, पण असा एक दिवस वाया घालण्याची सवय आपल्याला कधी लागते ते कळतही नाही. मग तुम्ही वेळ कमी पडतो अशी तक्रार करता. पण खरं म्हणजे समस्या वेळेची नसतेच, तर वेळेचा वापर कसा केला आहे याबद्दलची ती असते. दिवसाचे 24 तास तुमच्याकडे असतात, तेच 24 तास टॉपरकडे पण असतात. पण एखाद्या कलाकाराकडे, एखाद्या खेळाडूकडे असणारे हे 24 तास किंवा टॉपरकडे असणारे 24 तास, ते कशा पद्धतीने वापरतात, त्याचा उपयोग कसा करतात, यामध्ये तुमच्यात आणि त्यांच्यात फरक पडतो. काही जण 5 तास अभ्यास करतात पण काहीही लक्षात राहत. काही जण 2 तास पण पूर्ण मन लावून एकाग्रतेने अभ्यास करतात, खूप काही शिकतात. पण काही मुलं पुस्तकासमोर नुसती बसलेली असतात, त्यांच्या मनात काही वेगळंच चालू असतं. काही जण ॲट अ टाईम मोबाईलवर चॅटिंग करत असतात, इतर गोष्टीत वेळ घालवतात. पण असं केल्यामुळे झालेला अभ्यास कधीच लक्षात राहत नाही, मन कधीच एकाग्र होत नाही. मग तुम्ही किती वेळ अभ्यास केला यापेक्षा तो कसा केला हे खूप महत्त्वाचं असतं. आज मी वेगळं काय केलं, काम मी वेळेत पूर्ण केलं का, मनापासून मी अभ्यास केला का, या गोष्टी मुलांना खूप महत्त्वाच्या आहेत. तुमच्याकडे अजून वेळ आहे म्हणून सुरुवात करा. तुमच्याकडे अजून वेळ आहे म्हणून तुमच्या सवयी बदला. तुमच्याकडे अजून वेळ आहे म्हणून चुका सुधारा. तुमच्याकडे अजून वेळ आहे म्हणून तुमच्या स्वप्नांना जरा सिरियसली घ्या. आजपासून हा बदल कराच. माझ्याकडे वेळ आहे आणि तो मी अजिबात वाया जाऊ देणार नाही, हे ठरवा मनाशी. आजची वेळ मुलांनो तुमच्या हातात आहे. मात्र त्या वेळेचं काय करायचं हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून जेव्हा असं म्हणाल ना की अजून खूप वेळ आहे, तेव्हा तो वेळ हातातल्या मुठीमध्ये असलेल्या वाळूसारखा कधी निसटून जाईल ते तुम्हाला कळणारही नाही आणि वेळ निघून जाईल, संपून जाईल. मग पुढे काय करायचं हा विचार तुमच्या पुढे येऊन ठेपणार आहे. तेव्हा जरूर अजून खूप वेळ आहे असं म्हणाल, त्यावेळेला काळजी घ्या की हा वेळ आपल्यासाठी टिकून राहणार आहे का. धन्यवाद.